महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकी एक अत्यंत श्रद्धास्थान म्हणजे शिखर शिंगणापूर. हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील वसलेले आहे. येथे भगवान श्री शंभू महादेवाचे मंदिर डोंगराच्या शिखरावर वसलेले आहे. म्हणूनच याला शिखर शिंगणापूर असे नाव पडले आहे. दरवर्षी येथे भव्य यात्रा भरते. विशेषतः चैत्र महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या काळात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. ही यात्रा केवळ धार्मिक नसून ती ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि शेतकरी जीवनाचा एक जिवंत उत्सव आहे. यात्रेचे धार्मिक महत्त्व शिखर शिंगणापूर हे भगवान शंकराचे अत्यंत जागृत स्थान मानले जाते. येथे येणाऱ्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की मनापासून केलेली प्रार्थना येथे नक्की पूर्ण होते. डोंगरावर असलेले हे मंदिर गाठण्यासाठी भाविकांना पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्या चढाईतच भक्तीची खरी परीक्षा होते. शिखर शिंगणापूर यात्रेचे एक विशेष आकर्षण म्हणजे बैलगाड्यांची परंपरा. पूर्वीपासूनच शेतकरी बैलगाडीने यात्रेला जात आहेत. ही परंपरा आजही जपली जाते. त्यांच्या दृष्टीनं ही केवळ प्रवासाची पद्धत नसून श्रद्धेचा भाग आहे. बैलगाडीने प्रवास करताना शेतकरी निसर्गाच्या जवळ राहतात. गाणी, भजन आणि हरिनामाच्या गजरात हा प्रवास एक आनंददायी अनुभव बनतो. गावातील अनेक कुटुंबे एकत्र बैलगाड्यांनी निघतात. त्यामुळे हा प्रवास एक उत्सव बनतो. बैलगाडी ही फक्त वाहन नाही, ती शेतकऱ्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पूर्वी शेतीची सर्व कामे बैलांवर अवलंबून होती. आजही अनेक ठिकाणी बैलगाडीचा वापर केला जातो. बैलगाडी शेतकऱ्याच्या कष्टाचे आणि साधेपणाचे प्रतीक आहे. बैलजोडीचे शेतकऱ्यांसाठी महत्त्व. शेतकऱ्यांसाठी बैल म्हणजे कुटुंबातील सदस्यच असतात. बैल शेतीच्या कामात मदत करतात. नांगरणी, वखरणी, वाहतूक. शेतकरी बैलांना प्रेमाने वाढवतात. त्यांना चांगले अन्न, पाणी आणि विश्रांती दिली जाते. यात्रेला जाताना बैलांची काळजी कशी घेतली जाते? यात्रेला निघण्यापूर्वी आणि प्रवासात शेतकरी बैलांची विशेष काळजी घेतात. बैलांना स्वच्छ धुवून सजवले जाते. त्यांच्या शिंगांना रंग लावले जातात. गळ्यात घंटा आणि सुंदर सजावट केली जाते. प्रवासात वेळोवेळी विश्रांती दिली जाते. चारा आणि पाण्याची योग्य व्यवस्था केली जाते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैल हे केवळ जनावर नसून ते त्यांच्या जीवनाचा आधार असतात. शिखर शिंगणापूर यात्रा ही केवळ धार्मिक यात्रा नसून ती महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा, शेतकऱ्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या श्रद्धेचा जिवंत वारसा आहे. बैलगाडीने यात्रेला जाणे ही परंपरा आपल्याला निसर्गाशी, संस्कृतीशी आणि आपल्या मुळांशी जोडून ठेवते. शेतकरी आणि त्यांची बैलजोडी यांचे नाते हे प्रेम, कष्ट आणि विश्वास यावर आधारलेले आहे. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवान गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्याने तीरंगाची जाती. गडाचे तुरीचे आम्ही रहिवासी, गडचे चुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दूर, मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जा